नमस्कार मित्रांनो, रोहित खेरकर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अगदी नवीन भरती प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडून 2026 साठी चौकीदार पदाची एक जबरदस्त जाहिरात आली आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. त्यामुळे अभ्यासाला लागा आणि ही संधी सोडू नका. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनल मेंबरशिप नक्की जॉईन करा, जेणेकरून आपण असेच कनेक्टेड राहू. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, आपण यामध्ये लक्ष घालूया. तब्बल 416. होय, 416 ही काही छोटी संख्या नाहीये बरं का. या भरती अंतर्गत एवढी मोठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही पदे राज्यातील एकूण 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये विभागलेली आहेत. पण यातली सर्वात भारी आणि सोयीची गोष्ट काय माहितीये? उमेदवारांना वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या परीक्षा देत बसायची अजिबात गरज नाहीये. संपूर्ण राज्यासाठी एकच सामायिक परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या पसंतीक्रमानुसार प्रकल्पांचे वाटप केले जाईल. म्हणजे टेन्शन एकदम कमी. तर आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 4 गोष्टी पाहणार आहोत. 1. पदाची माहिती आणि पगार. 2. शिक्षण आणि वयोमर्यादा. 3. फॉर्म भरण्याच्या महत्त्वाच्या तारखा. आणि 4. परीक्षा फी व इतर आवश्यक माहिती. चला तर मग पुढे जाऊया. भाग 1. पदाची माहिती आणि पगार. पाहूया नक्की कामाचं स्वरूप कसं आहे. हा टप्पा ऐकून तुम्हाला नक्कीच खूप उत्साह येईल. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 100% कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. गट ड संवर्गातील या पदाची थेट म्हणजेच डायरेक्ट भरती होत आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये ड्युटी असल्याने हे काम अतिशय सुरक्षित आणि आयुष्याला मस्त स्थैर्य देणारे आहे. म्हणजे धावपळ कमी आणि नोकरीची शाश्वती जास्त. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यासाठी आपण सगळे धडपडत असतो, तो म्हणजे पगार. तर या पदासाठी 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतकी आकर्षक वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. गट ड मधील पदाचा विचार केला ना, तर हे वेतन भविष्यासाठी एकदम भक्कम आर्थिक सुरक्षितता देणारा आहे. खरं सांगा, हे ऐकून अभ्यासाला लागायची प्रेरणा मिळते की नाही? भाग 2. शिक्षण आणि वयोमर्यादा. आपण या पदासाठी पात्र आहोत की नाही ते आता तपासून पाहूया. शासनाने ठेवलेल्या प्राथमिक अटी अतिशय साध्या सोप्या आहेत. उमेदवार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असायलाच हवा. तसेच 2026 या वर्षापर्यंत तुम्ही 10वी म्हणजे आपली SSC परीक्षा पास असणं आवश्यक आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची अजिबात गरज नाही. 0 अनुभव, अगदी फ्रेशर असाल तरीही तुम्ही या थेट भरतीसाठी 100% पात्र आहात. आहे की नाही मस्त गोष्ट? वयोमर्यादेबाबत बोलायचं तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. राखीव आणि अनाथ उमेदवारांसाठी ही मर्यादा 43 वर्षांपर्यंत, तर अंशकालीन उमेदवारांसाठी ती तब्बल 55 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एक अतिशय महत्त्वाची तांत्रिक बाब लक्षात घ्या, हे सर्व वय 1 एप्रिल 2026 या निश्चित तारखेनुसार अगदी अचूकपणे मोजले जाणार आहे. तर आपापले वय नक्की कॅल्क्युलेट करून घ्या. भाग 3. महत्त्वाच्या तारखा. फॉर्म कधी भरायचे ते समजून घेऊया. संपूर्ण प्रक्रियेच्या वेळापत्रकाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाले आहेत. आणि लक्ष द्या, अंतिम मुदत फक्त 18 मे 2026 रोजी रात्री 11:55 आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल. वेळ अतिशय मर्यादित आहे मित्रांनो, त्यामुळे शेवटच्या क्षणाची किंवा वेबसाईट हँग होण्याची वाट अजिबात पाहू नका. लवकरात लवकर आपला अर्ज पूर्ण करा. भाग 4. परीक्षा फी आणि इतर माहिती. फॉर्म भरताना पैसे किती लागतील ते पाहूया. फीच्या रचनेचा विचार केल्यास खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 1,000 रुपये आहे. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क 900 रुपये ठेवण्यात आलं आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना यातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. लक्षात ठेवा, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे. त्यामुळे घाईघाईत चुका करू नका. फॉर्म भरताना आपली माहिती अगदी अचूक असल्याची शहानिशा नक्की करा. आणि हे उत्कृष्टपणे स्पष्ट करते की आपल्या अभ्यासाची योग्य दिशा कशी असावी. जे विद्यार्थी एकदम सिरियसली तयारी करत आहेत ना, त्यांच्यासाठी विठ्ठल जोशी रेकॉर्डेड कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे. हा कोर्स तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतो आणि विशेषतः याच परीक्षेसाठी तो डिझाईन केलेला आहे.
आणि तो विठ्ठल जोशी सरांच्या ॲपवर फक्त 500 रुपये अधिक GST एवढ्या नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे. त्यामुळे अभ्यासाला नक्कीच योग्य मदत मिळेल. आपण आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. आता खरा प्रश्न हा आहे की 18 मेच्या अंतिम मुदतीपूर्वी या 416 कायमस्वरूपी सरकारी पदांपैकी एक पद आपल्या खिशात टाकण्यासाठी तुम्ही त्वरित पावले उचलणार का? संधी खरोखरच खूप मोठी आहे. गरज आहे ती फक्त वेळेत फॉर्म भरून आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करण्याची. जर तुम्हाला MPSC किंवा सरळ सेवा भरतीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की पहा. आणि शेवटी रोहित खेरकर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.